तोंडाला फासला डांबर साऱ्या जगातल्या या साऱ्या जगातल्या विद्वानामध्ये भीमाचा पहिला नंबर 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 दिवसा मागून महिने उलटले दिवसा मागून महिने उलटले गेली वर्ष 100 अजूनही राहतील 1000 वर्ष जातील परंतु कोणच असा जन्माला येणार नाही आणि विद्वान होणारही नाही गेली वर्ष 100 या साऱ्या जगातल्या विद्वानामध्ये समाजसेवक मंचकर साहेब यांच्याकडून बहुमूल्य असं दमदान आले. यानंतर सचिन आनंद तांबे यांच्याकडूनही दमदान आलेले आहे. आभारी धन्यवाद साळुंके साहेब. यानंतर कोकणची शान विजयजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो आपण एक गीत गाऊन सर्वांचं प्रबोधन करायचं आहे. प्रतिनिधी मंचकर साहेब यांच्याकडून 200 रुपये त्याचप्रमाणे शंकर सुरटकर साहेब यांच्याकडून 200 रुपये समाजसेवक यांच्याकडून 200 रुपये या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष सन्माननीय संजय पवार साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर वसई शहर अध्यक्ष सन्माननीय सादिक या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महासचिव सन्माननीय सुधाकर इंगळे साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर केतन मोहिते वार्ड क्रमांक 45 यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. गौतम तांबळे आमचे धर्म बांधव यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. अक्षय गुजर वसई विरार महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे समाजसेवक आमचे मित्र भरत मोरे यांचंही या ठिकाणी स्वागत. वसई विरार महानगरपालिका क्षेत्र सचिव विकी कांबळे साहेब यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र सुनील सोनावणे यांचंही या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका क्षेत्राच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ही पोरगी बघायला आली ना. सम्यक कोकण कलामंच मंदार अध्यक्ष मंदार कवाडे साहेब यांना विनंती आहे त्यांनी मंचामध्ये यावं. या ठिकाणी सुभाष सावंत यांनी मंचावर यायचं आहे. सुभाष सावंत गायिका मीनाक्षी पोडात यांनी यायचं आहे आणि आमचे वर्षिक शिरोडकर यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत.
या साहेबांकडून देखील पार्टीला 100 रुपयाचं धमदान आलेलं पार्टी सदस्य लक्ष देऊन ऐकायचंय. जी भीमाने दिली भाकर कधी सरणार नाही रे. भीमाने दिली भाकर कधी सरणार नाही रे. भीमाने दिली भाकर कधी सरणार नाही रे. जी भीमाने दिली भाकर, जी भीमाने दिली भाकर, जी भीमाने दिली भाकर कधी सरणार नाही रे. त्या भीमाशी बेईमानी कधी करणार 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 नाही रे. भीमाशी बेईमानी कधी करणार नाही रे. भीमाशी बेईमानी कधी करणार नाही रे. ऐका राजेंद्र सीताराम महाडी, शिरसोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी समिती विधान पूर्व सरचिटणीस या आमच्या साहेबांकडून देखील बरंचसं धम्मदान आलेल्या पार्टी सदस्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. बांधवांनो म्हणून काय सांगायचंय. समीर ऐक जरा, माझ्याकडे लक्ष दे. मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात. मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात आणि ग्रंथालय उभारल्याने अधिकारी तयार होतात. मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात, ग्रंथालय बांधल्याने अधिकारी तयार होतात. ताई बरोबर ना दादा, बरोबर ना. ग्रंथालय बांधल्याने अधिकारी तयार होतात. जर बुद्धाचे घेतले विचार डोक्यात, जर बुद्धाचे विचार घेतले डोक्यात, तर घरोघरी आंबेडकर पैदा होतात. घरोघरी आंबेडकर तयार होतात. मंदारजी कवडे साहेब आयुष्यमान भीमाशी दिली भाकर कधी सरणार नाही रे. भीमाशी दिली भाकर कधी सरणार नाही रे. जी भीमाने दिली भाकर, भीमाने दिली भाकर
बरीचशी मंडळी, आमची गायक मंडळी या ठिकाणी बरीचशी माझ्यापेक्षा उत्कृष्ट मंडळी, गायक मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनाही प्रत्येकाला गाण्याचा चान्स मिळाला पाहिजे. फटाफट गातो असं लक्ष असू द्या. जो तत्वावर भीमाच्या, जो तत्वावर भीमाच्या, जो तत्वावर भीमाच्या जगतो या भूमीवर, जगतो या भूमीवर, जगतो या भूमीवर. जो तत्वावर भीमाच्या जगतो या भूमीवर. मग जो तत्वावर भीमाच्या जगतो या भूमीवर, जो जीवनभर, तो जीवनभर उपवाशी कधी तो मरणार नाही रे. मंदारजी कवडे साहेब, कोकण कला मंचा अध्यक्ष, या साहेबांनी देखील आम्हाला 100 रुपयाचा धम्मदान दिलंय. पार्टी सदस्य ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर प्रतिनिधी, गट प्रतिनिधी सुरेश मंचकर साहेब, या साहेबांनी देखील आम्हा पार्टीला 200 रुपयाचं धम्मदान दिले. पार्टी सदस्य ऋणी आहे. त्याचबरोबर आमचे जिवलक गोड पहाडी आवाजाचे गायक आयुष्यमान बकुंजी तांबे यांच्याकडून देखील पार्टीला 100 रुपयाचं धम्मदान, फक्त 100 रुपयाचं धम्मदान पार्टी लक्ष असू द्या. अरे भीमाच्या उपकाराचे, भीमाच्या उपकाराचे इथे रसिनारे, आमच्या कोकणात रमाई, आमच्या कोकणात बऱ्याच वर्षांनी मला वाटतं कधीच असा कोण गायिका झाला नाही मला वाटतं आमच्या कोकणात. त्यापैकी आमची ताई आता गायिका झालेली आहे. सुंदर पहाडी आवाजाची आमची ताई तेजलजी जाधव, या ताईकडून देखील आम्हा पार्टीला 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. पार्टी सदस्य ऋणी आहे आणि भगवंताच्या कृपेने